नीट 2024 प्रकरणाची सुनवाई किंवा हेरिंग सुप्रीम कोर्टामध्ये आता 18 जुलैला होणार आहे। सुप्रीम कोर्टाने 18 जुलै ही तारीख दिलेली आहे। 18 जुलैला सुप्रीम कोर्ट अंतिम निर्णय देऊ शकतं, परंतु तत्पूर्वी आपण थोडंसं डिस्कस करूयात की यावर्षी या संपूर्ण प्रकरणामध्ये काउन्सिलिंग प्रक्रियेला किती वेळ होत आहे, खरंच काउन्सिलिंग प्रक्रियेला वेळ होतो आहे का। त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाच्या मागच्या जर हेरिंग आपण ऐकल्या तर त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने काउन्सिलिंग प्रक्रियेवर कसल्याही प्रकारचा स्टे अद्यापपर्यंत आणलेला नाही। त्यामुळे दरम्यानच्या काळामध्ये MCC काउन्सिलिंग प्रक्रियेचं शेड्यूल रिलीज करतं का किंवा सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निर्णयाची वाट बघतं, याकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे। परंतु मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी किती वेळ जातो आहे याविषयी डिटेल डिस्कशन घेणारा आपण हा आजचा व्हिडिओ बनवतो आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील, तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनल। नीट UG 2024 संदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स पाहायचे असतील तर आजच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय। व्हिडिओचा विषय आहे या वर्षीच्या काउन्सिलिंग प्रक्रियेला खरंच उशीर होणार आहे का किंवा उशीर झालाय का, याविषयी ॲनालिसिस आपण घेणार आहोत। मागच्या वर्षीच्या काउन्सिलिंग प्रक्रियेचं शेड्यूल आणि या वर्षीच्या ज्या काही स्थिती आहेत ह्या दोन्ही कंपेअर करून आपण या वर्षीच्या काउन्सिलिंग प्रक्रियेला किती उशीर होतो आहे याविषयी ॲनालिसिस आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण ॲनालिसिस करण्याच्या पूर्वी काल सुप्रीम कोर्टामधले नेमके महत्त्वाचे अपडेट्स काय काय होते जे सुप्रीम कोर्टामध्ये मांडण्यात आलेले आहेत आणि सुप्रीम कोर्टाने पुढील डेट्स का दिली आहे याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात। तर कोर्ट अपडेट काय काय आहेत ते आता आपण पाहूयात। NTAने आपला ॲफिडेव्हिट सुप्रीम कोर्टामध्ये सबमिट केलेला आहे। या ॲफिडेव्हिटमध्ये NTAने नेमकं काय म्हटलेलं आहे या संदर्भातला एक व्हिडिओ आपण या अगोदरच डिटेलमध्ये पोस्ट केलेला होता। जर तुम्ही ते पाहिलं नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे। त्याचबरोबर IIT मद्रासनी सुद्धा डाटा ॲनालिसिस केलेलं, NTAने IIT मद्रासची मदत त्या ठिकाणी घेतलेली होती आणि IIT मद्रासच्या डाटा ॲनालिसिसचा रिपोर्टवर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला होता, तो सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे। आणि काल सुप्रीम कोर्टामध्ये कोर्टासमोर दोन पार्टीज त्या ठिकाणी होत्या। एक होते NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही नीट रद्द होऊ नये यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळते, तर दुसरी पार्टी आहे अदर पार्टी ज्या आहेत त्या रीनीटची मागणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। दोन्ही बाजूने दावे प्रतिदावे मोठ्या प्रमाणामध्ये कोर्टामध्ये केले जातात। आता NTAच्या बाजूने CBIचा सुद्धा रिपोर्ट थोडासा NTAच्या बाजूने झुकलेला आपण पाहू शकतो। म्हणजेच नीट रिपीट होऊ नये या पार्टीजमध्ये केंद्र सरकार म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट, त्याचबरोबर नॅशनल टेस्टिंग एजन्सी, त्याचबरोबर आता CBI सुद्धा याच बाजूने कदाचित डिसिजन CBIने सुद्धा दिलेला आहे की नीट परीक्षा पुन्हा घेण्याची आवश्यकता नाही। दुसऱ्या बाजूला काही विद्यार्थी आहेत ज्यांनी रीनीटची मागणी केलेली आहे आणि या बाजूला स्टुडंट्स ज्यांनी रीनीटची मागणी करतायत असे स्टुडंट्स आणि त्यांचे ॲडव्होकेट्स, असे दोन्ही बाजूनी दावे प्रतिदावे त्या ठिकाणी केले जाणार आहेत। आता NTAने जे काही ॲफिडेव्हिट सादर केलेलं आहे किंवा जे काही शपथपत्र आपण ज्याला म्हणू आणि त्याच्यामध्ये IIT मद्रासचा जो काही डाटा ॲनालिसिस दिलेला आहे, ह्या डाटा ॲनालिसिस संपूर्ण वाचण्यासाठी अदर पार्टीज म्हणजे दुसऱ्या बाजूनी ज्यांना रीनीट व्हावी असं वाटतंय या बाजूनी वेळ मागितलेला होता आणि सुप्रीम कोर्टाने ही हेरिंग मंडेला ठेवणार होतं सुप्रीम कोर्ट, परंतु सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे मंडेला दिल्लीमध्ये अवेलेबल नसल्यामुळे त्यांनी पुढची डेट मागितली आणि नंतर सुप्रीम कोर्टाने गुरुवारी म्हणजेच 18 जुलै ही वेळ दिलेली आहे। म्हणजे यावरून आपल्याला पाहायला मिळते की सुप्रीम कोर्ट या प्रकरणाची जी काही हिअरिंग आहे ती लवकरात लवकर कंप्लीट करण्याच्या मार्गावर आहे। सुप्रीम कोर्ट मंडेचीच तारीख देणार होतं, परंतु सॉलिसिटर जनरल उपस्थित नसल्यामुळं त्यांना सुद्धा डेट्स त्या ठिकाणी वाढवून दिलेली आहे। सॉलिसिटर जनरलकडे अन्य महत्त्वाच्या केसेस कदाचित असू शकतात, त्यामुळं त्यांनी वेळ मागून घेतलेला होता आणि सुप्रीम कोर्टाने त्यांना सुद्धा वेळ दिलेला आहे। त्याचबरोबर अदर पार्टीजला सुद्धा हा डाटा ॲनालिसिस किंवा जो काय IIT मद्रासने दिलेला रिपोर्ट आहे तो अभ्यासनासाठी सुद्धा त्यांना सुद्धा आवश्यक वेळ हवा होता आणि त्यांना वेळ देणं सुद्धा आवश्यक होतं। सुप्रीम कोर्टाने ते आपलं काम केलेलं आहे। पुढची हेरिंग जी आहे नीट UG 2024 संदर्भात ती 14 जुलै रोजी होणार आहे। हे सुप्रीम कोर्टातले कालचे अपडेट्स आहेत। आता आपण बघूयात की काउन्सिलिंग प्रक्रियेला खरंच उशीर होतोय का। मागच्या वर्षीचा थोडासा तुलनात्मक अभ्यास जर आपण केला तर मागच्या वर्षी नीट UG 2023चा जो काही रिझल्ट आहे तो 13 जून रोजी प्रकाशित झालेला होता, 13 जून 2023, आणि या वर्षीचा रिझल्ट मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये
लवकर लागलेला आपण पाहतोय. यावर्षीचा रिझल्ट 4 जून 2024 रोजी आलेला आहे. जवळपास 8 ते 9 दिवस अगोदर यावर्षीचा रिझल्ट या ठिकाणी लागलेला आहे. आणि याच्यानंतर मग थोडासा नीट परीक्षेसंदर्भात काही प्रश्न उपस्थित राहिले, त्यामुळं प्रोसेसला त्या ठिकाणी वेळ होते. परंतु NTA यावर्षीचा जो काही रिझल्ट आहे तो अगोदरच जाहीर केलेला आहे. म्हणजे संभाव्य तारीख 14 जून होती, परंतु NTA 4 जूनलाच रिझल्ट डिक्लेअर केलेला आहे. आता या 4 जून या तारखेविषयी सुद्धा काही प्रश्न उपस्थित केलेले होते, कारण या तारखेला इलेक्शन जे झालेले होते लोकसभेचे, त्याचा रिझल्टसुद्धा डिक्लेअर झालेला होता. एकाच दिवशी 2 महत्त्वाचे रिझल्ट त्या ठिकाणी लागलेले होते. परंतु मागच्या वर्षीच्या तुलनेत जर बघितलं तर रिझल्ट यावर्षी लवकर जाहीर झालेला होता आणि काउन्सिलिंग प्रक्रियासुद्धा लवकर सुरू होणार असं या रिझल्टच्या डेटवरून तरी वाटत होतं. परंतु NTA किंवा नीटचा जो काही रिझल्ट आहे तो संशयाच्या भोवऱ्यामध्ये अडकला आणि त्यानंतर आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेलं आपण पाहतो. आता मागच्या वर्षी कशा प्रकारे नोटीस आलेल्या होत्या आणि यावर्षी किती वेळ लागतोय याचा जर तुलनात्मक अभ्यास जर आपण केला, या दोन्हीचं कंपॅरिझन केलं तर मागच्या वर्षी काउन्सिलिंग प्रक्रिया जी आहे, म्हणजे काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू झाली असं कधी म्हणता येईल, ज्या वेळेस PWD म्हणजेच अपंग किंवा दिव्यांग विद्यार्थी आहेत यांच्या चेकअपसाठी सेंटर दिले जातात आणि यांना त्या ठिकाणी जाऊन चेकअप करून त्या ठिकाणचं सर्टिफिकेट मिळवावं लागतं. त्याची जेव्हा नोटीस येते ती अधिकृत काउन्सिलिंग प्रक्रियेला सुरुवात झाली MCCच्या किंवा ऑल इंडिया कोट्याच्या, आपण असं समजू शकतो. आणि मागच्या वर्षी ती नोटीस कधी आली होती तर 5/7/2023 रोजी आलेली होती. 5/7/2023 रोजी ही नोटीस आलेली होती आणि आजची तारीख आहे 12 तारीख आहे आज, म्हणजे इथे उशीर झालेला आपण पाहू शकतो. तर हा जो काही उशीर आहे जवळपास 7 दिवसाचा उशीर या नोटीसला झाला आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे या वर्षीची काउन्सिलिंग प्रक्रिया 7 दिवसांनी पुढे ढकललेली आहे या सर्व प्रकरणाबद्दल. हे नोटीस आल्यानंतर ॲक्च्युअल MCCचे ऑल इंडिया कोट्याचे MBBS आणि BDS साठीचे जे काही फॉर्म आहेत हे भरण्यासाठी किंवा रजिस्ट्रेशन करण्यासाठीची डेट होती 20 जुलै 2023. म्हणजे 20 जुलैला ॲक्च्युअल रजिस्ट्रेशनला त्या ठिकाणी मागच्या वर्षी सुरुवात झालेली होती. 20 जुलै 2023 रोजी रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली होती. म्हणजे 5 जुलैला PWD विद्यार्थ्यांसाठी नोटीस आलेली होती आणि ॲक्च्युअल रजिस्ट्रेशन 20 तारखेला सुरू झालेलं होतं. म्हणजे या विद्यार्थ्यांना व्हेरिफिकेशन करण्यासाठी जवळपास 15 दिवसाचा वेळ त्या ठिकाणी देण्यात आलेला होता. आता सुप्रीम कोर्टाने 18 जुलैला जर रिनीट न घेण्याचा निर्णय दिला किंवा नीट परीक्षा रद्द जर नाही केली तर कदाचित 20 तारखेलाच PWD विद्यार्थ्यांची नोटीस येऊ शकते आणि यांना 15 दिवसाचा मागच्या वर्षी वेळ दिलेला होता, तर यांना यावर्षी कदाचित 10 दिवसाचा वेळ देऊन तो वेळ कव्हर करण्याचा प्रयत्न MCC मार्फत केल्या जाऊ शकतो. तसं जर आपण तुलनात्मक बघितलं तर आत्ता सध्या 7 दिवसाचा वेळ मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये 7 दिवसाचा एक्स्ट्रा दिवस विद्यार्थ्यांचे या ठिकाणी गेलेले आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रक्रिया कधी नेमकी सुरू होते, जोपर्यंत MCCचं म्हणजेच ऑल इंडिया कोट्याचं शेड्यूल येत नाही तोपर्यंत महाराष्ट्र स्टेट आपली काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू करत नाही. तत्पूर्वी NTA काय करतं की आपला जो काही नीट रिझल्टचा डाटा आहे संपूर्ण हा स्टेट वाईज विभागतात आणि त्या स्टेटच्या ऑथॉरिटीकडे सुपूर्द करतं. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचा जो काही डाटा आहे तो CET सेलकडे NTA देतं आणि त्यानंतर मग CET सेल पुढील काउन्सिलिंग प्रक्रिया त्या ठिकाणी सुरुवात करतं. परंतु सध्या या डाटावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यामुळे स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या काही प्रोसेस आहेत, विशेषतः आपण महाराष्ट्राच्या बाबतीत बोलू तर ह्या थोड्याशा उशिरा किंवा या ठिकाणी अपडेट यायला थोडासा उशीर होताना आपल्याला पाहायला मिळतं. परंतु MCCची नोटीस आल्याबरोबरच महाराष्ट्र स्टेटमध्ये सुद्धा काउन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भात हालचाली सुरू होतात. आता हे 2023चं महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचं जे काही CET सेलवर काउन्सिलिंग प्रक्रिया झालेली होती त्याचं शेड्यूल आहे. मागच्या वर्षी रजिस्ट्रेशन कधी सुरू झाले होते तर 23/7/2023ला महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन प्रक्रिया चालू झालेली होती. जर आपण MCCचं बघितलं तर 20 जुलैला आणि लगेच 3 दिवसानंतर महाराष्ट्राने आपले रजिस्ट्रेशन चालू केलेले होते. म्हणजे MCCचं शेड्यूल आल्याबरोबर 2 ते 3 दिवसामध्ये महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचं सुद्धा
शेड्यूल येण्याची शक्यता आहे। परंतु आता सध्या जर मागच्या वर्षीचा आणि या वर्षीचा जर अभ्यास केला तर जवळपास 7 दिवसाचा डिले होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। फक्त या वर्षीचा रिझल्ट 4 तारखेला लागल्यामुळे आपल्याला ते आणखी त्याच्यामध्ये 10 दिवस वाढलेले पाहताना वाटते। परंतु 13 तारखेला मागच्या वर्षी रिझल्ट लागला होता, यावर्षी 4 तारखेलाच लागलेला आहे। रिझल्ट लवकर लागल्यामुळे यावर्षीची काउन्सिलिंग प्रक्रिया लवकर सुरू होईल असं वाटत होतं, परंतु नीटचा रिझल्ट परत प्रश्नांमध्ये घेरलेला आणि सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण गेल्यामुळे तो जो काही टाईम स्पॅन आहे आपल्याला थोडासा जास्त वाटताना पाहायला मिळतो। त्याच्यानंतर आता पुढे काय काय संभाव्यता आहेत किंवा पुढे काय काय होऊ शकतं काउन्सिलिंग संदर्भात, आपण काउन्सिलिंगला डिले होतोय का हा विषय घेण्यामागचं कारण महत्त्वाचं आहे की सुप्रीम कोर्टाने अद्यापपर्यंत काउन्सिलिंग प्रक्रियेवर स्टे आणलेला नाही आहे। काउन्सिलिंग प्रक्रियेवर कुठलाही स्टे आणलेला नाही, त्यामुळे MCC शेड्यूल काढू शकतं का या संदर्भात सुद्धा बातम्या किंवा आपण यूट्यूबला बऱ्याच ठिकाणी पाहतोय। त्याच्यानंतर NTA आपल्या ॲफिडेव्हिटमध्ये सुद्धा डिक्लेअर केलेलं आहे की 3rd वीक ऑफ जुलै म्हणजे जुलैच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये आम्ही काउन्सिलिंग प्रक्रियेला किंवा प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करणार आहे असं NTAचं म्हणणं आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी केरळासाठी रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि केरळा आपलं जे काही काउन्सिलिंग शेड्यूल आहे, रजिस्ट्रेशन नंतरची जी काही पुढची प्रोसेस आहे ती अगदी सुरळीत पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतात। ज्या विद्यार्थ्यांच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये त्रुटी किंवा डिफेक्ट्स होतं त्या विद्यार्थ्यांना त्यांनी SMS पाठवलेले आहेत किंवा इंडिकेट केलेलं आहे की वेबसाईटवर त्रुटी किंवा डिफेक्ट्स आम्ही दिलेले आहेत, विद्यार्थ्यांनी लॉग इन करून आपल्या फॉर्ममध्ये काही डिफेक्ट आहेत का हे चेक करायचं आहे आणि राहिलेला डिफेक्ट दूर करण्यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांना संधी दिलेली आहे। म्हणजे एका बाजूला केरळ जे काय आपलं शेड्यूल आहे ते व्यवस्थित फॉलो करताना आपल्याला पाहायला मिळतं आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र राज्याची MIFSUच्या वेबसाईटवरून चालणारी वेटरनरीची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ही सुद्धा अगदी शेड्यूलला फॉलो करत पुढे चाललेली आहे। रजिस्ट्रेशन प्रक्रिया झालेली आहे। आता या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये ज्या काही त्रुटी आहेत किंवा डिफेक्ट्स आहेत ते सुद्धा विद्यार्थ्यांना SMSद्वारे मेसेजद्वारे इंडिकेट केलेले आहेत MIFSUने की तुमच्या फॉर्ममध्ये हे डिस्प्यूट आहेत किंवा डिफेक्ट आहेत ते दूर करा आणि ह्या दोन्हीसाठी विद्यार्थ्यांना ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करण्यासाठी डेट आहे 16 जुलै ही शेवटची डेट आहे। त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी केरळाचा फॉर्म भरलेला आहे आणि वेटरनरीचा फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी आपल्या फॉर्ममध्ये काही त्रुटी आहेत का हे चेक करण्यासाठी एकदा त्या पोर्टलवर जाऊन लॉग इन करायचं आहे। म्हणजेच काउन्सिलिंग प्रक्रिया सध्या तरी थांबली आहे पूर्णतः असं म्हणता येणार नाही, कारण 2 प्रक्रिया तर समोर चालू आहेत। त्याचबरोबर कर्नाटकाचे सुद्धा फॉर्म भरून झालेले आहेत। कर्नाटकासुद्धा रजिस्ट्रेशनची कदाचित नोटीस काढू शकतात, अद्याप त्यांच्या वेबसाईटवर कसले अपडेट नाहीत, पण येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा आपली नोटीस डिक्लेअर करू शकतात। परंतु ऑफिशियली काउन्सिलिंग प्रक्रिया थांबली असं म्हणता येणार नाही, कारण MIFSUचे वेटरनरीचे जे ॲडमिशन आहेत ते टोटली नीटच्या मागच्या बेसिसवर आहेत आणि केरळचे जे ॲडमिशन आहेत हे सुद्धा नीटच्या मागच्या बेसिसवर आहेत। तर काउन्सिलिंग प्रक्रिया तर या ठिकाणी चालू आहे, फक्त ऑल इंडिया कोटा आणि महाराष्ट्र स्टेट ही कधी सुरू होते ह्याकडे आपलं लक्ष असणार आहे। त्याच्यानंतर ॲज पर शेड्यूल हे चालणारे जे काही 2 काउन्सिलिंग प्रक्रिया आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आता हे संपूर्ण प्रकरण आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये। त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने अद्याप तरी काउन्सिलिंगवर स्टे आणलेला नाही, परंतु 18 जुलैला काय हिअरिंग होते, दोन्ही बाजूनी काय दावे प्रतिदावे करतात, 18 जुलैला सुप्रीम कोर्ट आपला अंतिम निर्णय देतंय का किंवा आणखी एखादी तारीख वाढवून देतंय याकडे सुद्धा संपूर्ण देशभराचं लक्ष आहे। सुप्रीम कोर्टाने 18 जुलैलाच आपला अंतिम जो काही निर्णय असेल तो द्यावा अशी सुद्धा विद्यार्थ्यांची इच्छा आहे, कारण याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा वेळ जातोय आणि या दरम्यान विद्यार्थ्यांची जी काही मानसिक स्थिती आहे वेगवेगळ्या बातम्या ऐकून तर ती सुद्धा थोडीशी ढासळताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी डिले जो झालाय तो अभ्यासात्मक जर आपण बघितला तर जवळपास 7 ते 8 दिवसाचाच डिले होताना आपल्याला पाहायला मिळतो। सध्यापर्यंत आपण बोलतोय की 7 ते 8 दिवस तुमचे त्याच्या ह्या प्रक्रियेमध्ये गेलेले आहेत। तसं रिझल्ट लवकर आल्यामुळे हा टाईम स्पॅन जो आहे तो आपल्याला जास्त वाटतोय, परंतु ॲक्च्युअल डिले जर बघितला तर तो 7 ते 8 दिवसाचाच आपल्याला मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी पाहायला मिळतो, कारण नीटची परीक्षा पूर्ण प्रश्नांच्या घेऱ्यामध्ये किंवा संभाव्यता ज्या ज्या आहेत त्या सुप्रीम कोर्टामध्ये मांडल्या जात आहेत त्या ठिकाणी थोडासा वेळ लागतो आहे। न्यायालयीन प्रक्रिया आहे त्याला सुद्धा थोडासा वेळ लागतो आहे, पण येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांच्या हिताचा जो काही निर्णय असेल तो सुप्रीम कोर्ट देईल अशी अपेक्षा बाळगूयात।
बाकी हे जे काही मागच्या वर्षीचे शेड्यूल जे आहेत किंवा रिझल्टची जी काही तुलना आहेत, ह्या ज्या काही स्लाईड आहेत त्या मी आमच्या व्हॉट्सअप चॅनलवर आणि टेलिग्राम चॅनलवर विद्यार्थ्यांसाठी देणार आहे. त्या ठिकाणी विद्यार्थी पाहून स्वतः कंपॅरिझन त्या ठिकाणी करू शकतात. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.